हॅलो 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 बाळांनो, हॅलो आवाज येतोय का? हॅलो हॅलो सूर्यवंशी आवाज येतोय का? सूर्यवंशी येस सर. 2 मिनिटात चालू करूया, बाकीची येऊ द्या. हॅलो बाळांनो, हॅलो क्वेश्चन बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रल ओव्हर सी टॅन झेड डी झेड वेअर सी इज अ कर्व मॉड झेड इक्वल टू 2 1/2. आता मॉड झेड इक्वल टू 1/2 हे कालच घेतलेलं आहे आपण. काय आहे? सर्कल. दॅट इज मॉड झेड, that is C is a circle with center at origin and radius are equal to 1/2. हे कळतंय का? हॅलो हॅलो बाळांनो, तर ह्याच्यामध्ये हा जो टॅन झेड आहे आम्हाला कसा लिहिता येईल? इंटिग्रल ओव्हर सी साइन अपॉन कॉस लिहिता येईल का? येस सर. हा, मग डिनॉमिनेटरला काय झालं? कॉस झेड झालं. सर्कल काढा. आर इक्वल टू 1/2. हा पॉइंट येईल 1/2, आणि हा -1/2, आता इथं ओरिजिन. डिनॉमिनेटरला आपल्या काय आहे? कॉस झेड इक्वल टू 0. बरोबर. हॅलो हॅलो बाळांनो, येस सर. Yes, sir. now cos z equal to 0, cos z equal to 0. cos 0 कधी येतो रे? cos 0 कधी येतो? अरे cos 0 कधी असतो? 90 degree. प्लस 90 डिग्री किंवा मायनस 90 डिग्रीला असतो. ठीक आहे. प्लस मायनस π/2. म्हणजे पॉइंट काय झाले तुमचे?
π/2 plus I0 and π/2 minus π/2 minus plus I0. पॉइंट काय होणार मग? π/2, 0 आणि मायनस π/2, 0. हे कळतंय का? हॅलो. Yes, sir. π/2 म्हणजे किती? पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची. किती येतं? हॅलो. 1.57. किती? किती येतंय? 1.57. थ्री 3.14 डिवायडेड बाय 2 12 पॉइंट येते. 1.57. 1.57. तो का मोठा असतो? अरे काय विचारतोय? काय विचारतोय ते राहिलंय. नुसतं गप्प बसून शिकणार आहे काय तुम्ही? कोणास ठाऊक वयात आहे बाबा, कोणास ठाऊक. 1/2च्या पुढे नसली पहिली व्हॅल्यू आहे ना सर? 1/2 म्हणजे किती? किती? अरे बाळा 1/2 म्हणजे किती? 0.5 येतं ना. जमत नसलं कॅल्सी वापरा की. आणि 1.57 याच्या मधला मोठा कोण आहे? ही बी सांगता येत नाही म्हणजे 1.57. हा इथं कुठेतरी येईल बाहेर. तसंच -0.57 इकडं कुठेतरी येईल.
इनसाइड आहे का आउटसाइड आहे? आउटसाइड आहे. Lies outside the circle C. झालं का? हॅलो. Yes, sir. मग आउटसाइड असेल तर काय झालं? एफ ऑफ झेड काय झाला? हेन्स एफ ऑफ झेड इज एनालिटिक. एफ ऑफ झेड काय आहे रे? एनालिटिक इन सी बाय कोचीस थेरम. काय सांगतो कोचीस थेरम? हा, काय सांगतो? हॅलो. आपण फाय एफ ऑफ झेड चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. काय काय? एफ ऑफ झेड डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड इज इक्वल टू 0. अरे काय डेरिव्हेटिव्ह म्हणतोय? इंटिग्रेशन एफ ऑफ झेड डी झेड इक्वल टू 0. म्हणजे काय झालं? इंटिग्रल ओव्हर सी टॅन झेड डी झेड इक्वल टू 0. कळतंय का? हिअर म्हणा एफ ऑफ झेड इक्वल टू साइन अपॉन कॉस टॅन झेड. कळतंय का? काल लिहून दिलंय कोचीस थेरम. इंटिग्रेशन एफ ऑफ झेड डी झेड इक्वल टू 0. हॅलो. हॅलो. झालं का लिहून? Yes, sir. Evaluate integral z plus 3 evaluate integral z plus 3 divided by z square minus 2z plus 5 Yes,
dz where C is a circle mod z minus 1 equal to 1. हा सर्कल कसा होणार सांगा. हॅलो, परवा नोट लिहून दिलेले आहेत. काय विचारतोय? हॅलो हॅलो, अरे काय विचारतोय? हॅलो, नोट तरी लिहून दिलेले आहेत ते का तुमच्याकडे? यार कसं व्हायचं तुमचं, तोंडानं शब्दच काढाना झालाय तुम्ही. कुठल्या दुनियेत वागायला लागलाय? का नुसतं टाइमपास म्हणून इथं अटेंडन्स साठी आलाय? काय विचारायला लागलोय मी? आवाज येतोय का? अवघड आहे, 31 जण आहेत लेक्चर मध्ये, एकाच्या तोंडातून शब्द निघत नाही म्हणजे काय? खरंच अवघड आहे. रोल नंबर 1 होता का परवाच्या लेक्चरला? नाव घ्या, नाव नका घेऊ, काय काही उपयोग नाही. अरे काय विचारतोय? रोल नंबर 14 काल परवा काय नोट लिहून दिलेली? मॉड झेड मायनस आर झेड मायनस ए इक्वल टू आर असं काय दिलेलं का लिहून? Yes, sir. काय सांगितलेलं तिथं? Represented a circle with a radius r. सर्कल विथ सेंटर ए. तेच सांगायचं ना बाबा इथं. C is a circle with center. हा इथं ए आहे, इथं 1 आहे -1. काय झालं याच्या जागी? 1. तेच लिहायचं आहे की. आता इकडं 1 म्हणजे
1 प्लस 0 आहे. कॉम्प्लेक्स नंबर बद्दल विचार करतोय आता. म्हणजे पॉइंट सेंटर काय झालं तुमचा 1,0 झाला. सर्कल बघा ह्या पद्धतीने आलं पाहिजे तुमचं. ह्या पद्धतीनं सर्कल आलं पाहिजे. कळते का? येस Yes, sir. सेंटर याचा इथं येईल मिडलला 1,0. हा जर 1,0 असेल तर हा पॉइंट काय येणार? हॅलो 2 0. हा ओरिजिन आहे तुम्हाला माहित आहे. पुढं ते एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस टाकत जावा प्रत्येक ठिकाणी. आता तुम्हाला घ्यायचा आहे ह्याचा डिनॉमिनेटर. काय आहे डिनॉमिनेटर इथं? काय आहे डिनॉमिनेटर? Z square minus 2Z plus 5. त्याला काय करायचं? इक्वल टू Equal to 0. त्याचं सिम्प्लिफिकेशन करा आणि व्हॅल्यू काढा. मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ फोर AC divided by 2A. हा 4 minus 20 म्हणजे काय आलं? 2 plus or minus √16 आलं. मायनस √16. टू प्लस और माइनस I4/2 1 प्लस और माइनस 2I 1 प्लस और माइनस 2I. बरोबर आहे का रे? येस सर. That is Z equal to 1 plus 2I or 1 minus 2I. हे सर्कलच्या आतमध्ये आहे का सर्कलच्या बाहेर मध्ये आहे? 1,2 पॉइंट. पॉइंट काय झाला तुमचा? 1,2 and 1,-2. आतमध्ये आहे का बाहेर मध्ये आहे बघा. इकडे बघा. ही लाईन आहे, इथं एक्स ची व्हॅल्यू 1 आहे. बरोबर का? हॅलो Yes, sir. Yes. हॅलो Yes, sir. हा मग
हा जो पॉइंट आहे तुमचा, हा पॉइंट काय होणार नॅचरली? काय होणार? इतर 1 आहे ना, 1-1च होणार तो. सॉरी 1-1 नाही, 1 आणि √2 येईल. 1 आणि √2 येईल. 90 डिग्री होतंय ना इथं, हा पॉइंट ट्रायंगल मुळे 90 डिग्री होणार, बरोबर का? Yes, sir. पायथागोरस थेरम इथं 1, रूट आला. आता 1, √2 म्हणजे 1.3 समथिंग आहे ना, म्हणजे 2 पेक्षा लहान येतंय. हा पॉइंट हा 1.5 पेक्षा लहानच येतोय, म्हणजे 2 पेक्षा लहान झाला, बरोबर आहे ना? म्हणण्याचा मुद्दा हा आहे की तुमचे ते दोन्ही पॉइंट इथं कुठंतरी असतील, इथं आणि इथं. कळतंय का? Yes. हॅलो, आतमध्ये आहेत का? Mm. नाहीये. म्हणा खाली क्लिअरली. पॉइंट 1, 2 किंवा असं म्हणा Z = 1 + 2i and 1 - 2i lies outside the circle. By Cauchy's theorem. Sorry. Here f of z = काय f of z? Z + 3 upon z² - 2z + 5. Clearly? F of z is analytic in C by Cauchy's theorem. Cauchy's theorem काय सांगतो? Cauchy's theorem? Integration over C f of z dz = 0. f of z ची व्हॅल्यू टाका. लिहा पटपट.
हॅलो, लिहून झालंय का? Yes, sir. नेक्स्ट म्हणा कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. अरे लिहून झालंय का? Yes, sir. Yes, sir. पुढं कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला लिहिला का बाळांनो? हॅलो, Yes. Yes, sir. खाली म्हणा if f of z is analytic inside and on a closed curve C of a simply connected region R, and if Z0 व्यवस्थित लिहा, Z0 is any point within C, then
then integral f of z upon z minus z naught dz is equal to 2 pi I f of z naught. 2 pi I f of z naught. हॅलो विदिन सी म्हणा बरं का. त्यांनी काय सांगितलंय बघा व्यवस्थित. एफ ऑफ झेड न्यूमरेटर जो आहे तो अनालिटिक पाहिजे आणि डिनॉमिनेटर मध्ये काय तुमच्या झेड नॉट. आता इथं जर झेड नॉट ची व्हॅल्यू इनसाइड सर्कल असेल तर नॅचरली झेड मायनस झेड नॉट काय येणार 0 येते. म्हणजे डिनॉमिनेटर काय येते हा सिंग्युलर पॉइंट होईल. कळते का इनसाइड असेल त्यावेळी. मग सिंग्युलर पॉइंट असेल. सिंग्युलर पॉइंट म्हणजे जर डिनॉमिनेटरला त्याची व्हॅल्यू 0 येत असेल सर्कलच्या आतमध्ये तर त्याला सिंग्युलर पॉइंट म्हणायचं. मग झेड मायनस झेड नॉट हा पॉइंट आतमध्ये जर असेल तर त्याचा आन्सर काय येतं 2 पाय आय एफ ऑफ झेड नॉट. लक्षात येतंय. हॅलो Yes, हॅलो sir. हा जर पॉइंट हा पॉइंट आहे तुमचा. हा पॉइंट इथं जर असता तर याचा आन्सर 0 येण्याच्या ऐवजी काय आला असतं 2 पाय आय एफ ऑफ झेड नॉट आला असतं. कळतंय कळते का रे. Yes, sir. खाली म्हणा कोचीज फॉर्म्युला फॉर डेरिव्हेटिव्ह. एमसीक्यू ला पण विचारते बघा. इंटिग्रल एफ ऑफ झेड झेड मायनस फक्त झेड मायनस झेड नॉट असेल तर कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला आणि रेस टू एन असेल तर डेरिव्हेटिव्ह चा फॉर्म्युला. कळते का. एक Yes. पेक्षा जास्त असेल त्यावेळी काय त्याचा आन्सर 2 पाय आय अपॉन एन मायनस 1 फॅक्टोरियल डी रेस टू एन मायनस 1 dz रेस टू एन मायनस 1 म्हणजे एन मायनस 1 चं डेरिव्हेटिव्ह असते एफ ऑफ झेड नॉट. कळते का. किंवा इथं असं म्हणा एफ ऑफ झेड आणि नंतर झेड इक्वल टू झेड नॉट पुट करायचं. कळते का. हॅलो वेगळ्या भाषेमध्ये ह्या पद्धतीने लिहिलं जातं 2 पाय आय एन मायनस 1 फॅक्टोरियल एफ एन मायनस 1 झेड नॉट. कळतंय हे. हॅलो हॅलो बाळानो. Yes, sir. Yes, sir. खाली एक्सटेन्शन ऑफ कोचीज फॉर्म्युला म्हणून कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. एक्सटेन्शन ऑफ कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. खाली लिहा.
one within other, and Z naught is any point within C, then integral C1 f of Z, Z minus Z naught dz minus f of Z, Z minus Z naught dz त्याला C2 म्हणा is equal to 2 pi I f of Z naught. 2 pi I f of Z naught. लिहून घ्या ते पटपट. झाले का? Yes, sir. पुढं प्रॉब्लेम क्या? Evaluate Z plus 3, evaluate Z plus 3 upon 2Z square plus 3Z minus 2 dz, where C is the circle, where
C is the circle where C is the circle where C is the circle mod Z minus I equal to 2. Mod Z minus I equal to 2. रेडियस काय होणार इथं? हॅलो बाळांनो, रेडियस काय होणार? I. is within a center at A and radius. आय ना, आय म्हणजे Yes, sir. कुठला पॉईंट येतो रे? 0 प्लस आय ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा. पॉइंट काय येतो? 0, 1 येतो. कळते का? Yes. अँड रेडियस 2. आर इक्वल टू 2. सर्कल काढा मग. सॉरी, सेंटर काय आहे तुमचा? 0, 1 आहे ना, आणि रेडियस 2 आहे. असं येईल तुमचं. तुमचं सेंटर हा इथं कुठेतरी येईल बघा. इथे येईल. ची लेंथ 2 होईल टोटल. कळतंय का? हॅलो हॅलो Yes, sir. हा पॉइंट काय येणार वरचा? 0, 3. हा 0 मायनस 1 येईल. आता मग डिनॉमिनेटर बघायचा. काय डिनॉमिनेटर? सांगा डिनॉमिनेटर. 2z square plus 3z minus 2. 2z स्क्वेअर प्लस 3z मायनस 2. आता 2 इंटू 2 4 झालं, म्हणजे जे फॅक्टर काय पडतील? 2z स्क्वेअर प्लस 4z मायनस z मायनस 2. 2z कॉमन काढला, z प्लस 2 मायनस कॉमन काढला, z प्लस 2 आलं. z प्लस 2 कॉमन, 2z मायनस 1 आलं. काय आलं रे? z प्लस 2 इक्वल टू 0 और 2z माइनस 1 इक्वल टू 0. z इक्वल टू माइनस 2 और z इक्वल टू 1/2. आता z इक्वल टू माइनस 2 म्हणजे माइनस 2 प्लस I0 और z इक्वल टू 1/2 प्लस I0. पॉइंट काय आला? माइनस 2, 0, 1/2, 0. बरोबर? हॅलो हॅलो
आता सर्कलच्या आतमध्ये कोण असेल आणि बाहेर कोण असेल सांगा. वन हाफ 0 आत असेल. वन हाफ 0 आतमध्ये ना, बरोबर का? येस सर. एक मिनिट. हा पॉइंट इथं कुठेतरी येईल. वन हाफ 0 आणि 2 0 मायनस 2 0 कुठं होईल? बाहेर. हा इथं कुठेतरी -2 0 येईल, बरोबर ना? हॅलो. येस सर. जे दिसतंय तेच लिहायचं क्लिअरली. Z equal to -2 lies outside the circle, and Z equal to -half lies inside the circle. Hello. Yes, sir. Inside the circle. C म्हणा, सर्कल C. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, कोची इंटिग्रल फॉर्म्युला काय सांगतो? हा पॉइंट आतमध्ये पाहिजे, बरोबर ना? हॅलो. मग हा बाहेर आहे याचा अर्थ ह्या पॉइंटला सिंग्युलॅरिटी येतच नाहीये. मग तुमचा एफ ऑफ झेड कसा कन्सिडर करायचा बघा. टेक एफ ऑफ झेड. न्यूमरेटर मध्ये काय आहे रे? न्यूमरेटर मध्ये काय आहे? न्यूमरेटर मध्ये काय आहे इथं? Z+3. हा झेड इक्वल टू -2 आउटसाइड आहे. हा -2 इकडे नेला काय येणार? Z+2 होणार ना. राईट हँड साइडला नेलं तर इथं आलंय बघा. आलंय का? हॅलो. Yes, sir. Z+2 होणार. मग एफ ऑफ झेड बघा, आउटसाइड आहे तो एफ ऑफ झेड मध्ये घ्यायचा. लक्षात राहील. हॅलो. येस सर. जो आउटसाइडला आहे तो एफ ऑफ झेड मध्ये घ्यायचा. समजलं हे? Yes, sir. मग खाली म्हणायचं क्लिअरली एफ ऑफ झेड इज एनालिटिक in C and analytic in C म्हणा फक्त. Here आता जो इनसाइड आहे त्याला झेड नॉट म्हणायचं.
झेड नॉट इक्वल टू काय येणार 1/2. हे समजलं? हॅलो हॅलो. Yes, sir. बाय कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. इंटिग्रल एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस झेड नॉट टू पाय आय एफ ऑफ झेड नॉट. ठीक आहे. हॅलो 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 बाळानो. Yes, sir. व्हॅल्यू टाका मग सगळ्याची. एफ ऑफ झेड ची व्हॅल्यू काय येते झेड प्लस 3 झेड प्लस 2 अपॉन झेड मायनस 1/2 डी झेड. समजलं काय? हॅलो. 2 पाय आय एफ ऑफ झेड नॉट. एफ काय आहे तुमचा एफ ऑफ झेड? अरे झेड नॉट म्हणजे 1/2 आहे ना. हॅलो. Yes. झेड नॉट ची व्हॅल्यू इथं पुट करायची फक्त. काय येईल 1/2 प्लस 3 1/2 प्लस 2. ह्याचं येणार झेड प्लस 3 डिवायडेड बाय 2z स्क्वेअर मायनस 3z प्लस 2 dz इक्वल टू 2 पाय आय काय त्याच 7/5 येते का? 2 ला 2 कॅन्सलच होईल. 14 पाय आय डिवायडेड बाय 5 हे तुमचा आन्सर असेल. समजलं हे? Yes, sir. तर तिथं सर्कल झेड इज इक्वल टू मायनस हाफ कसं काय येतोय का? पुढचं घ्या. तर हा बोल. बोला की. हॅलो
हॅलो. बोला की काय काम आहे का, काय म्हणायचं होतं का? तिथं झेड इज इक्वल टू मायनस हाफ कसं काय आलं म्हणते कुठं? इथं इथं खाली खाली क्लिअरली झेड इज इक्वल टू -2 लाईन आउटसाइड द सर्कल अँड झेड इज इक्वल टू प्लसच्या ऐवजी मायनस झालं तिथं. प्लस करा. ठीक आहे. प्लस हाफ आहे ना, ते मायनस लिहिलेलं एवढंच होतं ना. येस सर. पुढं इंटिग्रल टू झेड इंटिग्रल ओव्हर सी e raised to 2z upon z plus 1 raised to 4 dz, where c is the circle mod z equal to 3. mod z equal to 3 म्हणजे कसलं झालं सर्कल? बरे circle with center at origin and radius r equal to किती येत आहे? बरे रेडियस किती येते? 3. फिगर काढा मग. हा पॉइंट काय झाला? 3,0. बरोबर आहे का? हॅलो हॅलो. येस सर. आता हा डिनॉमिनेटरला काय दिसतंय? बोला की. हॅलो. Z plus 1 raised to 4. आता रेश टू एन म्हटलं की काय येतं? Derivative. डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला येतो, लक्षात ठेवायचं. झेड इक्वल टू -1 आलं. आता झेड इक्वल टू -1 म्हणजे पॉइंट काय झाला? -1,0. सर्कलच्या आतमध्ये येईल का बाहेर येईल?
सर्कलच्या आत. Inside the circle C. F of Z काय येणार? काय येणार रे F of Z? फक्त न्यूमरेटर येईल, डिनॉमिनेटरला दुसरं काय एक्स्ट्रा नाहीयेच. e raised to 2z येईल. कळतंय का? हॅलो. Yes. मग खाली म्हणायचं क्लिअरली F of Z is analytic in C. कळतंय का? हॅलो हॅलो. बाळांनो समजतंय का? Yes, sir. आता here Z not equal to काय तर आहे? बाळांनो Z नॉट किती आहे? -1. -1. n 4 येईल ना? Yes, sir. बरोबर आहे की? Yes. Yes, sir. n -1 4 -1 म्हणजे 3 आलं. म्हणजे आपल्याला f डॅश काढायला लागेल. f डॅश z काय ते 2 e raised to 2z येईल. f डबल डॅश ऑफ z काय येणार? 2 × 2 4 e raised to 2z. f ट्रिपल डॅश काय येणार? f ट्रिपल डॅश 8 e raised to 2z. कळतंय? हॅलो हॅलो. Yes, sir. मग इथंच आता व्हॅल्यू पण टाकून ठेवा लागलीच. f ट्रिपल डॅश ऑफ -1 8 e raised to -2. हे समजलं? हॅलो. Yes, sir. बाय कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला फॉर डेरिव्हेटिव्ह काय येणार? बरे काय ते फॉर्म्युला इकडे बघा 2πi n - 1 फॅक्टोरियल fn - 1 z नॉट. बरोबर ना? हॅलो. Yes, Yes, sir. sir. लिहा की काय ते इंटिग्रल ओव्हर सी f ऑफ z z - z नॉट रेस टू n dz इक्वल टू 2πi fn - 1 z नॉट. सगळ्या व्हॅल्यू टाका. e raised to 2z z -+ होईल raised to 4 dz इक्वल टू 2πi
F triple dash of -1. F triple dash of -1 काय आलंय? e raised to -2. समजलंय? Yes, sir. Yes, sir. काय अडचण? No, sir. झालं का? Yes, sir. हॅलो. Evaluate integral over C z divided by z square minus 3z plus 2 dz is equal to where C is the circle mod z equal to 2. Where C is the circle mod z equal to 3. That is C is the circle with center at origin and radius 3. And radius 3. Hello. डिनॉमिनेटर काय येते बघा. हॅलो बाळानो. सांगा की Z z square स्क्वेअर minus मायनस 3z प्लस 2 इक्वल टू 0. काय येतात रे याचं?
हॅलो, काय तर फॅक्टर काय विचारतोय? फॅक्टर काय येतात? हॅलो, Z is equal to 2 and 1. Z इक्वल टू 2 आणि 1. 1. Z -1 Z +2 का -2? Z इक्वल टू Minus. 1 आणि 2. 1 आणि 2 ना? Yes, sir. 1 आणि 2 हे पॉइंट आउटसाइड सर्कल आहेत का इनसाइड सर्कल आहेत? इनसाइड. दोन्ही. येस सर. लिहा मग खाली. Clearly Z equal to 1 and Z equal to 2 both lies inside the circle. Both lies inside the circle. आता दोन्ही आतमध्ये आहेत, काय करणार? हॅलो, बाळांनो, दोन्ही पॉइंट आतमध्ये आहेत, काय करणार? एक पॉइंट असता तर f ऑफ z काय घ्यायचं सांगितलेलं. आता दोन्ही आतमध्ये आहेत, काय करणार? हॅलो बाळांनो, हॅलो, Yes. काय म्हणतोय? दोन्ही आतमध्ये आहेत, काय करणार? तिसरा फॉर्म्युला मागाचा. तिसरा फॉर्म्युला कुठला? C1 C2. दोन कर्व असतील तर राहील ते. कर्व एकच आहे ना? बर. डिनॉमिनेटरला काय यायच्या? Z square - 3Z. Z² - 3Z + 2 बरोबर.
त्याचे फॅक्टर पण आता काढलेले आहेत आपण. Z-1 Z-2 बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. ह्याचं पार्शियल फ्रॅक्शन काढायचं. ए यार आवाज कमी करा. Z-2 हॅलो बाळानो. Yes, sir. पार्शियल फ्रॅक्शन काल आपण काढलेली ना परवा, सेम ती पद्धत वापरायची. Z-1 Z ची व्हॅल्यू काय घेणार इथं 2 प्लस Z=1 1/Z-2 -1/Z-1 आलं. हे समजलं? हॅलो. Yes, sir. आता इथं न्यूमरेटर मध्ये झेडचं कुठलंही फंक्शन नाहीये, बरोबर ना? हॅलो हॅलो. Yes, sir. टेक f(z)= ह्याचा न्यूमरेटर इथं काय दिसतंय तुम्हाला आय मध्ये? झेड. बरोबर आहे का? क्लिअरली f(z) is analytic within C. C मध्ये अनालिटिक आहे. खाली म्हणायचं बाय कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. बाय कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. इकडे बघा व्यवस्थित. I इंटिग्रल ओव्हर C Z/2 -3Z+2 असा आहे. बरोबर आहे का? हॅलो Yes, हॅलो sir. बाळा. हा 1/Z ची किंमत काय लिहिली आपण? 1/Z-2 -1/Z-1 dz. ठीक आहे. हॅलो हॅलो. Yes, sir. झेड नात मल्टिप्लाय करा आणि इंटिग्रेशन सेपरेट लिहा. काय आलं? काय आलं? हॅलो बाळानो. Yes. हा आता मग ह्या केस मध्ये Z0 काय झाला तुमचा?
हा असतंय ना झेड मायनस 2 काय आला झेड नॉट 2. आणि इथं 1 आला. मग याचं कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला आन्सर काय येईल 2 पाय आय एफ ऑफ 2. बरोबर आहे का? येस सर. 2 पाय आय एफ ऑफ 1. ठीक आहे. झेड ची व्हॅल्यू काय आहे एफ ऑफ झेड काय आहे तुमचा झेड आहे म्हणजे इथं 2 येईल. इथं 2 पाय आय इंटू 1 येईल. बरोबर का? येस हॅलो. सर. येस सर. मग 4 पाय आय मायनस 2 पाय आय काय आला आन्सर 2 पाय आय. बरोबर का? हॅलो. येस सर. काय अडचण इथं आहे काय अडचण? नो सर. कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला समजला? समजलं का? येस सर. लिहून झालंय? झालंय का? येस सर. येस सर. खाली लिहा zeros of an analytic function. zeros म्हणण्यापेक्षा zero of an analytic function. Zero of an analytic function. A zero of an analytic function f of z is that value of z for which f of z equal to 0. कळतंय? हॅलो. हॅलो बाळांनो. येस सर. येस सर. नेक्स्ट घ्या लॉरेंट सिरीज. Lorentz series. A series of the form f of z equal to dot 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 plus a minus 2 z minus a raised to minus 2 तर आता इकडे बघा हा जो a minus 2 आहे हा सिम्बॉल आहे बरं का.
तो पुढचा आहे आणि त्याचा काय संबंध नाही. कळतंय का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. नोटेशन आहे ते प्लस A-1 Z - A इनवर्स प्लस A0 प्लस A1 Z - A प्लस A2 Z - A स्क्वेअर प्लस सो ऑन. समजलं है? इज नोन एज लॉरेंट सीरीज. इज नोन एज लॉरेंट सीरीज. Is known as Lorentz series. A-1 ला ब्रॅकेट टाकून ठेवा. ह्या पूर्ण टर्मला अंडरलाईन करा. हा, लिहिलं का बाळांनो? Yes, sir. ह्या पूर्ण इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हणा. लिहिलं का? हॅलो, Yes, sir. खाली म्हणा सिंग्युलर पॉइंट. सिंग्युलर पॉइंट. सिंग्युलर पॉइंट लिहिलं? Singular point is point of function of the complex variable z is functions of the complex variable z is a point. Sorry. Singular point of a functions of complex variable z is a point at which it is not analytic. ज्या पॉइंटला फंक्शन अनालिटिक नसतं त्या पॉइंटला काय म्हणायचं? सिंग्युलर पॉइंट. लक्षात येतंय? हॅलो हॅलो, Yes, sir. Yes, sir.
हॅलो. नेक्स्ट घ्या पोल ऑफ एन अनालिटिक फंक्शन किंवा पोल म्हणा POLE फक्त POLE. POLE लिहिलं का? Yes, sir. Yes, sir. In complex analysis, an analytic function in complex analysis an analytic function f of z is said to have a pole of order n at point z equal to z naught if in the Laurent series लॉरेंट सिरीज म्हणजे इक्वेशन 1 मध्ये जी दिलेली आहे ती कळते का? हॅलो. इफ इन लॉरेंट सिरीज AM is equal to 0 for m less than minus n and a minus n not equal to 0. A minus n not equal to 0. लिहिलं का? हॅलो. हॅलो बाळानो लिहिलं का? Yes, sir. हा. नेक्स्ट लाईन ला खाली म्हणा सिंपल पोल. A pole of first order is called simple pole. A pole of first order is called simple pole. ज्या पोलची ऑर्डर 1 असते त्या पोलला काय म्हणायचं? सिंपल पोल. मग खाली लिहा रेसिड्यू म्हणा रेसिड्यू. The coefficient of z minus a inverse equal to 1 upon z minus a
equal to 1 upon z minus a. The coefficient of z minus a inverse equal to 1 upon z minus a. In the expansion of f of z, in the expansion of f of z, in the expansion of f of z around an isolated singularity, is called the residue of f of z at that point. तुम्ही वर जर बघितलं इथं 1 अपॉन झेड मायनस ए किंवा झेड मायनस ए इनवर्सचा कोएफिशियंट काय दिसतोय इथं? काय दिसतंय? झेड मायनस ए इनवर्स म्हणजेच 1 अपॉन झेड मायनस एचा कोएफिशियंट काय दिसतोय रे? A minus 1. तो ए मायनस 1 म्हणजेच काय असतो? रेसिड्यू असतो. लक्षात ठेवा. ब्रॅकेट मध्ये पाहिजे तर लिहून ठेवा. दॅट इज ए मायनस 1. हे दोन्ही एमसीक्यू ला विचारलं जातं बघा. रेसिड्यू ऑफ एफ ऑफ झेड एकतर ए मायनस 1 किंवा कोएफिशियंट ऑफ 1 अपॉन झेड मायनस ए. कळतंय का? हॅलो. येस सर. Yes. आपला मूळ मुद्दा काय आहे? रेसिड्यू आहे. वरच्या फक्त त्याला अप्रोप्रिएट म्हणजे त्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत. लिहिलं का? Yes, sir. It is denoted by residue of f of a or residue of f comma a or residue of f at a. कसंही या तिन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने विचारलं जाईल. कळतंय का? हॅलो बाळानो. हॅलो. हे समजतंय का? Yes, sir. आणि मग त्याच्यामधला महत्वाचा पॉइंट काय आहे? खाली म्हणा रेसिड्यू थेरम. रेसिड्यू थेरम. रेसिड्यू थेरम.
If f of z is analytic, if f of z रेसिड्यू थेरम म्हटलं का? If f of z is analytic in closed curve C, except at a finite number, singular points within C, then integral over C f of z dz is equal to 2 pi I in bracket sum of all the residues at all singular points within C. C मधल्या प्रत्येक सिंग्युलर पॉइंट साठी रेसिड्यू काढा आणि त्याची सम घ्या. असा अर्थ आहे त्याचा. 2 pi I into sum of all the residue at all singular points within C. कळते का? हॅलो. Yes, sir. Calculation of residue. Calculation of residue. फर्स्ट पॉइंट म्हणा. If f of z has a simple pole at z equal to a, then the residue of f of z is given by residue of f of a equal to limit z tends to a z minus a f of z. Limit z tends to a z minus a f of z. लिहिलं का? Yes, sir. Second point, if f of z equal to phi 1 of z upon phi 2 of z, then
residue of f of a is nothing but phi 1 of a upon phi 2 of a. Phi 1 of a upon phi 2 of a. Sorry. Phi 2 dash of a. याचं डेरिव्हेटिव्ह बरं का, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह phi 2 dash of a. कळतंय का? हॅलो. Yes, sir. आणि तिसरा if f of z has a pole at z equal to a, has a pole of order n at z equal to a, then residue of f of z is residue of f of a equal to 1 upon n minus 1 factorial dn minus 1 upon dz raised to n minus 1 z minus a raised to n f of z. एकच मिनिट, आय थिंक तिथं लिमिट आहे. एकच मिनिट, लिमिट राहिलं बघा फक्त. एकच मिनिट. त्याच्या बाहेर लिमिट z टेन्स टू a. कळतंय का? हॅलो हलबाळानो, हे समजलं? Yes, sir. ठीक आहे. याच्यावरचं एक्झाम्पल जे आहे ते उद्या नाही, परवा लेक्चर आहे आपलं. बुधवारच्या लेक्चरला घेऊन असेल. पॉइंट संपतंय. एकच एक्झाम्पल राहिले आता फक्त. ह्याच्यावर MCQ ला हे रेसिड्यूचं कॅल्क्युलेशन विचारलं जातं. डेरिव्हेटिव्ह हा एक फॉर्म्युला विचारला जातो बघा. हा एक फॉर्म्युला, त्यानंतर हा फॉर्म्युला पण विचारला जातो, हा विचारला जातो. रेसिड्यू थेरमचा फॉर्म्युला विचारला जातो. जे जे महत्वाचे आहेत ना पॉइंट, जे MCQ ला विचारले जातात ते सगळे दिलेले आहेत. इथं तुम्हाला द कोएफिशियंट ऑफ झेड मायनस ए इनवर्स किंवा a मायनस 1 दिलेलं असते फक्त. कळतंय का? हॅलो. सिंपल पोल म्हणजे पोल ऑफ फर्स्ट ऑर्डर हे पण विचारलं जातं. बाकी कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह साठी हे तिन्ही पैकी कुठलंही एक विचारलं जातं. कळतंय का? हॅलो. Yes, sir. ठीक. आपला MCQ टाईप आहे, त्यामुळं सगळे नोट हे जे दिलेले आहेत ते व्यवस्थित वाचा. काय करा, रेडी हँडी मटेरियल राहावं म्हणून प्रत्येक चॅप्टर मध्ये ऍटलिस्ट एक हार्डली 1 ते 2 पेजेस होतील तुमचे. सगळे नोट आणि फॉर्म्युले एकत्र लिहून काढा. तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ते तेवढं जरी सफिशियंटली हे झालं, बाकी मग एक्झाम्पल कसे सोडवायचे ते बघितलं एकदा की झालं. कळतंय का? हॅलो. Yes, sir. Yes.
ठीक है, करतो बंद मग.